श्री स्वामी समर्थ. तर आज आम्हाला लावायचे आहे ते कांदे. तर वाटाण्याला आपल्या फुलं लागल्यात, मेथीला पण आपल्या फुलं लागल्या. इथं जागा होती म्हणून थोडंसंच टाकलं. लसूण एकदम भारी आला आहे. मागच्या वेळेस आम्हाला लसूण नव्हता, कारण की जे आमच्याकडं शेती होती ती त्यात पाणी खूप गेलं आणि पाणी गेल्यामुळे तो लसूण मेला. इकडं आहे पावटा आणि कोथिंबीरला तर फुलंच लागल्यात. आणि इकडं आहे मिरच्या. हे कशामुळे लावले, कारण की धुई पडू नये म्हणून. म्हणजे जे माळवं आहे आपलं, कोथिंबीर वगैरे कोणचं पण असो त्याच्यावर धुई पडू नये. हे मुळा बघू शकता, एक नंबर आलाय पांढरा शिपट. आणि इकडं आम्हाला लावायचे ते कांदे. तर माझी आई कांदे लावायला सुरुवात केली होती आणि मी उशिरा आलते त्यामुळं. आणि इकडं बघू शकता तुम्ही मेथी. आणि इकडं आहे आम्ही काकडी लावलेली, काकडीचा वेल आहे तो. आणि बघू शकता इथून तिथून सगळं माळवंच आहे. हे आहे पालक कोण खात नाही तरी पण लावले आम्ही, जाऊ द्या. आणि आताला सुरुवात करूया कांदे लावायला. तर हे कांद्याचं असं रोप भेटतं 50 रुपयाला. तर तुम्ही आणू शकता, घरचा असेल तर काय हरकत नाही. असे 3-4 कुडे घ्यायचे. आणि आत्ता एक मेन पॉईंट मी सांगते तुम्हाला, की तुम्ही कधी पण कांदे लावताना सरी करून लावा. कारण की मागच्या वेळेस आम्ही अशी गादे वाफावर लावलं, आमचा कांदा बिलकुल पण फुगला नाही. काही कांदे तर सडूनच गेले, त्यातच सडून गेले. तर असे असं हे काय ते सरी काढून करा तुम्ही. सरी काढून केल्याने काय होतं, की तुमचा कांदा चांगला पोचतो पण आणि फुगतो पण. आणि ते मुळात तर सडत नाही. आणि लावताना तुम्ही माती लावायची आहे. तर सर्वांनी बघू शकता मी माती कशी लावते हाताने. तर अशी माती लावायची, कारण की माती जर नाही लावली आणि तुम्ही पाणी जर दिलं सरीने, तर तुमचं जे रोप आहे ते वाहून जातं. कारण की रोप त्यावेळेस जरा नाजूक असतं आणि पाणीचं प्रेशर एकदम फास्ट असलं की मग ते सगळं वाहून जातं. मग काहीच फायदा नाही हे तुम्ही एवढं सगळी मेहनत केलेली. आणि शक्यतो मी खूप जागेवर बघितलं आहे की कांदे असे गादी वाफेवर लावतात. पण खरं गोष्ट तर तुम्ही अशी सरीवरच लावा, कारण की काही फायद्याचं नाही ते गादी वाफ्याचा. काही जणांना जर त्यांची जर आयडिया असेल त्यांना तर ते लावू शकता. पण आम्ही असं लावल्यामुळं आम्हाला चांगल्या पद्धतीने कांदे पण, कारण की ह्याच्याबद्दल आमचे जे मामा आहेत ना, त्यांनी पण बघितलं आहे. कारण की त्यांना पण अनुभव आहे. त्यामुळं मी म्हणते की तुम्ही असं लावा. असं पद्धतीने लावलं की खूपच भारी. तर मला मांडी घालून बसवून घ्यावं आणि व्हिडिओ काढत काम करत होते. तर बघू शकता तुम्ही कांदा एकदम भारी लागला. जाता लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय, मस्त राहा.